श्री स्वामी समर्थ. एकदा एक माणूस मरताना खूप यातना भोगत होता. त्याला पाहण्यासाठी खूप लोक जमली होती. तेव्हा तेथून एक संत जात होते. लोकांनी त्या संतांना विचारले, या पीडिताला मुक्ती मिळवण्यासाठी एखादा उपाय सांगा, जेणेकरून त्याचा शांततेत मृत्यू होईल. संतांनी सांगितलं, जर स्वर्गातली माती आणली तर तो या यातनेतून मुक्त होईल. सगळे थक्क झाले. आता स्वर्गातून माती कोण आणेल? संतांचं बोलणं ऐकून एक निरागस छोटा मुलगा धावत गेला आणि एक मुठ्ठी भरून माती घेऊन परत आला आणि म्हणाला, ही घ्या स्वर्गातली माती. या मातीने त्यांना टिळा लावा. एका माणसाने त्या मुलाच्या हातातील माती घेतली आणि यातना भोगत असलेल्या माणसाला टिळा लावला आणि तो माणूस यातनामुक्त झाला आणि त्याचा मृत्यू झाला. सर्वांनी हे पाहिलं आणि सर्व चकित झाले. या संतांनी त्या लहान मुलाला विचारलं, बाळा, तू ही माती कुठून आणली? पृथ्वीवर कुठे आहे स्वर्ग आहे की नाही? या क्षणातच तू ही माती आणली. लहान मुलाने सांगितलं, आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं, आईच्या आशीर्वाद आणि तिच्या पावलामध्ये जे स्वर्ग आहे ते इतर कुठेही नाही. यामुळे ही माती मी माझी आई उभी असलेल्या जागेवरून आणली आहे. तेव्हा संत म्हणाले, खरं आहे बाळा, ज्या मुलामुळे आईच्या डोळ्यात पाणी येतं अशा मरण यातना भोगावे लागतात. त्यामुळे कितीही यश मिळवा, पैसा जमा, आकाशाची गवसणी घाला, पण आई आनंदी नसेल तर भगवंताला देखील तुम्ही निराशच कराल. कुठलेही दान धर्म केल्यानंतर मिळणारं फळ तुम्हाला मिळणार नाही. या कथेतून आपल्याला एकच बोध मिळतो की खालीलप्रमाणे वैराग्यातून सारा परमार्थ लटका आहे. पक्ष्यांची पिल्ले त्यांच्या पंखाखाली वाढतात, त्याचप्रमाणे घरातल्या माणसाला आपण प्रेमाच्या आश्रयाने ठेवावे. आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव त्याला असणे, त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत. आईने मुलाला दोष सांगितले तर त्याला त्याची वाईट वाटत नाही. रोग्याच्या अंगातला ताप निघाला की तो शक्तीचे औषध लागू पडते, कारण शक्ती येणे हे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो. परमार्थात मनाचे कष्ट आहेत, कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. आतमध्ये भगवंताला अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करेल त्याचा परमार्थ अनुभव होईल. मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की इतर विषयाने त्यांच्यावर घाला घातलाच म्हणून समजावे. साधकांना रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून केला पाहिजे. म्हणूनच परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय. प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. प्रपंच आसक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ. परमार्थाच्या आड काय येते? धन, सूत, दारा वगैरे आड येत नाहीत. जर यांच्यावर जे ममत्व ते आड येते. वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे. ती वस्तू नसणे वैराग्य नव्हे. एखाद्याला बायको नसली म्हणून तो विरक्त आणि असली तर आसक्त असे म्हणता येणार नाही. बायको असून लंपट नसणे तो विरक्त आहे. त्या परमात्म्याने दिले आहे आणि ते त्याचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय. या भावनेतून राहून जो इंद्रियाच्या नादी लागत नाही तो वैरागी. वैराग्यापासून सारा परमार्थ लटका आहे. कोणतीही गोष्ट अभ्यासाने साध्य होत असते. आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही. शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा. ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कुणी नाही, आपले कुणी नाहीत, तिथे आपल्याला कुणी मान देत नाहीत, अशा ठिकाणी राहून अनुसंधान अभ्यास करावा. जिथे कुणी आपल्याला ओळखीचे नाही असे यातना दूर करायच्या असतील तर, आपल्या मनातील घालमेल दूर करायची असेल तर, समाधानी राहायचं असेल तर मनावर ताबा मिळवण्यासाठी या तारक मंत्राचे पठण करूया. तारक मंत्राचे: निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशे, नित्य आहे रे मना, आर्तक्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून, काय करो स्वये भक्त प्रारब्ध घडवीही, माया आज्ञा विन कळही ना मीही, त्याला परलोकी ही ना भीती, तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी भय पडू दे रे वससी, अंतरी ही स्वामी भक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्यांचा, नको घाबरू बाळ असे तू त्यांना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धेस हित कसा, होसी त्याविन तू स्वामी भक्त आठवा कितीदा, त्यांनी सात नको डगमगू स्वामी, देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी. विभूती नम मान ध्यानाभि तीर्थ, स्वामीच पंच प्राण हे तीर्थ घेई, आठवी रे प्रचिती न सोडिता या मागी, हे स्वामी घेई अशक्य ही शक्य करतील स्वामी. ही स्वामी समर्थ चरणामस्तु. तुम्हाला जर ही स्वामीचे विचार आवडले असते तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी.